नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या तासामध्ये इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये परिचयात्मक सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आणि ब्लॉक 1 इंट्रोडक्शन या अंतर्गत बऱ्याच संकल्पना बघितल्यात. मागणीची संकल्पना आपण बघत होतो आणि या मागणीच्या संकल्पनेमध्ये मागणीची किंमत लवचिकता, मागणीच्या लवचिकतेअंतर्गत विचार करताना चर्चा करताना आपण मागणीची किंमत लवचिकता या घटकावरती चर्चा केली होती. आज आपण याच युनिट 2 अंतर्गत मागणीची उत्पन्न लवचिकता, मागणीची छेदक लवचिकता या संकल्पना बघून पुढे मागणी पुरवठ्याचं संतुलन, मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा बघूयात आपण मागणीची उत्पन्न लवचिकता, इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. तर उत्पन्नात बदल झाल्यामुळे मागणीत जो काही बदल होतो त्या बदलाला मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्नात बदल झाल्यामुळे मागणीत जो काही बदल होतो त्या बदलाला मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये बदल झाल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली असेल किंवा घट झाली असेल याचा परिणाम म्हणून मागणीत जो काही बदल होतो त्याला उत्पन्न लवचिकता, म्हणजे उत्पन्नाच्या बदलामुळे मागणीच्या लवचिकतेवर परिणाम होतो, त्याला मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. त्याचं सूत्र काय आहे? सूत्राच्या अनुषंगाने आपल्याला बघता येतं, वस्तूच्या मागणीतील बदल भागिले उत्पन्नातील प्रमाणशील बदल. याचं आम्ही या सूत्रामध्ये आपण असंही सूत्र देऊ शकतो, हे मराठीत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ह्या फॉर्म्युला टाईप पण सूत्र दाखवता येतं. YED इज इक्वल टू डेल्टा क्यू भागिले डेल्टा वाय इंटू वाय भागिले क्यू. YED याचा अर्थ काय तर मागणीची उत्पन्न लवचिकता. क्यू म्हणजे काय तर बदललेली मागणी. डेल्टा क्यू इज ग्रेटर देन बदललेली मागणी. परत वाय बदललेले उत्पन्न, वाय बरोबर म्हणजे मूळ उत्पन्न आणि क्यू याचा अर्थ मूळ मागणी. त्याचं आपण एक उदाहरण घेऊया. त्याचं एक्झाम्पल घेतलं की लक्षात येईल आपल्याला. उपभोक्त्याचं उत्पन्न, फॉर एक्झाम्पल उपभोक्त्याचं उत्पन्न, व्यक्तीचं उत्पन्न 200 रुपयावरून 210 इतके वाढले असतं. वस्तूची मागणी 25 नगावरून 30 नगापर्यंत वाढली तर त्या उपभोक्त्याची उत्पन्न लवचिकता किती? 200 उत्पन्न 200 रुपये होतं, त्याच्यात वाढ होऊन 10 रुपयाची वाढ झाली आणि त्याचा परिणाम म्हणून मागणी 25 नगावरून 30 नगापर्यंत वाढली, म्हणजे 5 नगाची मागणी वाढलेली आहे. तर नेमकी उत्पन्न लवचिकता किती आहे? तर YED इज इक्वल टू 5/10 गुणिले 200/25 बरोबर त्याचं उत्तर येतं 4. म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता ही 4 एवढी आहे, असं आपल्याला या मागणीच्या उत्पन्न लवचिकतेबद्दल सांगता येतं. आता या उत्पन्न लवचिकतेचे प्रकार, एकूण 5 प्रकार आहेत. जसे आपण किंमत लवचिकतेमध्ये 5 प्रकार बघितले तसेच उत्पन्न लवचिकतेमध्ये देखील 5 प्रकार येतात. पहिला प्रकार आहे तो मागणीची लवचिकता 0, झिरो इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. मग हे काय आहे? उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही, तेव्हा तिला 0 मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. त्याचं उदाहरण काय आहे तर 25% उत्पन्न वाढते परंतु मागणी मात्र 0च असते. उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये 25%ची वाढ झाली आहे पण त्याच्या मागणीमध्ये 0% वाढ आहे, म्हणजे तो कसल्याच प्रकारची मागणी केलेली नाही. म्हणजे YED इज इक्वल टू 0/25 बरोबर 0 असा त्याचा अर्थ. म्हणजे मागणीची लवचिकता इथं उत्पन्न लवचिकता ही 0 आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नातील वाढीचा मागणीवर कसल्याच प्रकारचा प्रभाव पडलेला नाही तिथे, म्हणजे ती 0 मागणीची लवचिकता आहे, 0 मागणीची उत्पन्न लवचिकता.
उणे मागणीची उत्पन्न लवचिकता, नेगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. दुसरा प्रकार, उत्पन्नात वाढ होऊन सुद्धा मागणीत घट होते तेव्हा ती मागणीची उत्पन्न लवचिकता उणे असते. परत एकदा आपण त्याची संकल्पना बघूयात. उत्पन्नात वाढ होऊन सुद्धा मागणीत घट होते तेव्हा ती मागणीची उत्पन्न लवचिकता उणे असते. उदाहरण काय, तर उपभोक्त्याच्या म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाल्यावर तो उच्च दर्जाच्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे पूर्वीच्या मागणीत घट होते. जसे 25% उत्पन्न वाढले आणि मागणीत फक्त 10%च वाढ होते. 10/25 त्याचा भागाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर येतं 0.4. 10/25 त्याचं उत्तर काय येईल तर 0.4. इथे मी दाखवलं तुम्हाला सूत्रामध्ये. मग इथे मागणीची उत्पन्न लवचिकता निगेटिव्ह आहे म्हणजे उणे आहे, मायनस आहे. तिसरा प्रकार आहे मागणीची उत्पन्न लवचिकता 1 किंवा असंही म्हणू शकता आपण 1 मागणीची उत्पन्न लवचिकता, युनिट इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असंही आपल्याला म्हणता येईल. तर काय हा प्रकार आहे, तर उत्पन्नातील वाढीचे प्रमाण आणि मागणीतील वाढीचे प्रमाण समान आहे तेव्हा तिला मागणीची उत्पन्न लवचिकता 1 आहे असं म्हणता येतं. त्याचं उदाहरण काय देता येईल आपल्याला, तर उत्पन्नात 20% वाढ झाली असता मागणीतही 20%च वाढ होते. YED इज इक्वल टू 20/20 बरोबर 1. पुढचा प्रकार, चौथा प्रकार आहे तो 1 पेक्षा कमी मागणीची उत्पन्न लवचिकता, इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस. 1 पेक्षा कमी मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजे काय, तर उत्पन्नातील बदलामुळे मागणीत बदल होतात परंतु हे बदल 0पेक्षा जास्त आणि 1 पेक्षा कमी असतात. उदाहरणामध्ये काय आपल्याला सांगता येईल, तर उपभोक्त्याच्या उत्पन्नात 8% वाढ झाली पण मागणीत 3% बदल होतोय किंवा 3% काहीतरी वाढ होते किंवा घट होते. याचा अर्थ काय, तर YED इज इक्वल टू 3/8. त्याचं उत्तर काय येईल, 3/8चं 0.3 लेस दॅन 1 असं आपल्याला इथे सांगता येईल. पाचवा प्रकार आहे तो 1 पेक्षा जास्त, मागणीची उत्पन्न लवचिकता 1 पेक्षा जास्त. उत्पन्न वाढल्यामुळे किंवा बदलल्यामुळे मागणी बदलते. हे बदल 1 पेक्षा जास्त पण खूप मोठ्या प्रमाणावर होत नाहीत. उत्पन्न वाढल्यामुळे किंवा बदलल्यामुळे मागणी बदलते, हे 1 पेक्षा जास्त पण खूप मोठ्या प्रमाणावर होत नाही. उदाहरणार्थ उपभोक्त्याचं उत्पन्न 40% बदलले असेल तर उपभोक्त्याच्या मागणीत 45%ने वाढ होते. 40% बदल आहे म्हणजे 40%ने उत्पन्न वाढलं आणि फक्त 5%नीच त्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली दिसते. याचा अर्थ काय, तर पुढे YED इज इक्वल टू आपण सूत्रामध्ये त्याचं सांगताना 45/40 बरोबर त्याचं उत्तर काय येईल तर 1.12 म्हणजेच मोर दॅन 1, 1 पेक्षा जास्त. आता मागणीच्या लवचिकतेच्या 3 प्रकारापैकी आपण किंमत लवचिकता, मागणीची किंमत लवचिकता, मागणीची उत्पन्न लवचिकता ह्या 2 घटकांवरती सविस्तर चर्चा केली. ग्रेटर दॅन PY गुणिले PY/QX. CED याचा अर्थ मागणीची छेदक लवचिकता इज ग्रेटर दॅन QX इज इक्वल टू म्हणजे काय, तर X वस्तूच्या मागणीत झालेला बदल किंवा X वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण ग्रेटर दॅन PY. याचा अर्थ काय, तर Y वस्तूच्या किमतीतील बदलाचे प्रमाण. आणि PY याचा अर्थ काय, तर Y वस्तूची मूळ किंमत. आणि QX याचा अर्थ काय, तर X वस्तूची मूळ मागणी. आता पहिला प्रकार, मागणीच्या छेदक लवचिकतेच्या प्रकारामधला पहिला प्रकार जो आहे तो, तसे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये देखील. आणि मागणीची छेदक लवचिकता धन म्हणजे पॉझिटिव्ह, ऋण म्हणजे निगेटिव्ह, 0 म्हणजे 0 अशा पद्धतीने आपल्याला
ती लक्षात घेता येते, तशी मोजली जाते ती. तर नंबर 1, पर्यायी वस्तूंची मागणीची छेदक लवचिकता. सबस्टिट्यूट गुड्स. एक्स आणि वाय परस्परांच्या पर्यायी वस्तू आहेत, तेव्हा मागणीची छेदक लवचिकता धन असते. एक्स आणि वाय ह्या दोन्ही वस्तू परस्परांच्या पर्यायी असतात, परस्परांना पर्यायी असतात, तेव्हा मागणीची छेदक लवचिकता धन असते. ती कशी? तर आपल्याला ह्या आकृतीवर नजर टाकल्यानंतर लक्षात येईल. आपण OXY या OX अक्षावरती गुळाची मागणी आणि OY अक्षावरती साखरेची किंमत. साखरेची किंमत म्हणजे Y वस्तू आणि गुळाची मागणी म्हणजे X वस्तू, असं आपण इथे गृहीत धरलेलं आहे. तर इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे साखरेची किंमत वाढत आहे, बरोबर. 5 रुपयावरून 10 रुपये, 10 रुपयावरून 15 रुपये, 15 रुपयावरून 20 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, म्हणजे अशी साखरेची किंमत वाढत गेली. म्हणून इकडे काय झालं, गुळाची मागणी 2 किलोवरून 4 किलो, 4 किलोवरून 6 किलो, 6 किलोवरून 8 किलो, 8 किलोवरून 10 किलो, अशा पद्धतीची गुळाची मागणी वाढत गेलेली आहे. म्हणजे साखर महाग होते म्हणून गुळ अधिक खरेदी केला जातोय, गुळाच्या मागणीवर परिणाम होतोय. साखर महाग होतीये, साखरेची किंमत वाढतीये, म्हणून गुळाची मागणी इकडे वाढती आहे, बरोबर. तशाच पद्धतीने बाजारपेठेमध्ये अजून पर्यायी वस्तू, एकमेकांना पर्यायी वस्तू असतात. त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल, चहाला कॉफी अवेलेबल आहे, कोल्ड्रिंक्सला तुम्हाला आईस्क्रीम पर्यायी आहे. कोल्ड्रिंक्सच्या किमती वाढल्या तर लोक आईस्क्रीमकडे जातील, आईस्क्रीमच्या किमती वाढल्या तर लोक कोल्ड्रिंक्सकडे येतील. चहाची किंमत वाढली असेल तर लोक कॉफीकडे जातील, कॉफीची किंमत अधिक महाग असेल तर चहाकडे येतील. म्हणजे अशा पद्धतीने क्रॉस त्यांच्यावर नेगेटिव्ह म्हणजे इफेक्ट होतोय, आणि हा इफेक्ट इथे या पर्यायी वस्तूंच्या संदर्भात लवचिकतेच्या संदर्भात, मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भातून लक्षात आपल्याला घेता येतो. आता दुसरा प्रकार आहे ह्याच्यामधला, पूरक वस्तूंची मागणीची लवचिकता. उपभोक्त्याची एक गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा 2 वस्तूंच्या संयोगाची आवश्यकता असते, तेव्हा त्या 2 वस्तूंच्या मागणीची छेदक लवचिकता पूरक असते. ही लवचिकता ऋण असते, म्हणजे मायनस असते. उदाहरणार्थ काय, तर मोटार गाड्या आणि इंधन ह्या 2 बाबी पूरक आहेत. समजा जेव्हा पेट्रोलच्या किमती वाढताना दिसतात, तेव्हा पेट्रोल गाड्यांची मागणी कमी होते, कारण पेट्रोल महाग चाललंय, तर गाड्या आपण का खरेदी करायच्या, असा लोकांचा समज होतो किंवा उपभोक्त्यांचा समज होतो. व त्याऐवजी इतर पर्याय शोधले जातात. याचाच अर्थ पेट्रोलवरील मोटार गाड्यांची मागणीची छेदक लवचिकता ही ऋण असते, बरोबर. इंधन वाढतंय म्हणून गाड्यांची मागणी ही कमी होतीये, असा त्याचा अर्थ. इथेच आपण या आकृतीमध्ये पण हा प्रकार दाखवलेला आहे. OY अक्षावरती पेट्रोलची किंमत आहे आणि OX अक्षावरती मोटार गाड्यांची मागणी आपण दाखवलेली आहे. 5 रुपये, 10 रुपये, 15, 20, 25, म्हणजे 5 रुपयापासून 25 रुपयापर्यंत असं पेट्रोल महाग होत चाललंय, आणि इकडे मोटार गाड्यांची मागणी, बरोबर, पहिल्यांदा 25 रुपये, किंवा असंही आपण म्हणू शकतो 25 रुपयावरून पेट्रोल आमचं 5 रुपयापर्यंत आलेलं आहे. 25 रुपये पेट्रोल होतं, मागणी किती होती, 1 गाडीची होती. 20 रुपये पेट्रोल झालं, 2 गाड्यांची मागणी झाली. 15 रुपये पेट्रोल आलं म्हणजे 25 रुपयावरून 15 रुपयावर आलं, 3 गाड्या मागण्या गेल्या. म्हणजे अशा पद्धतीने जशी जशी पेट्रोलची किंमत कमी होत चालली आहे, तशी तशी इकडे आमच्या गाड्यांची किंमत, मागणी वाढत चाललेली आहे. आणि याच्या विरुद्ध बाजूने आपण विचार केला, 5 रुपयावरून 25 रुपयावर चालले. 5 रुपये किंमत असताना 5 गाड्यांची मागणी होती, तर 25 रुपये किंमत असताना पेट्रोलची प्रति लिटर एकाच गाडीची मागणी केली जाते. म्हणजे वरील आकृतीवरून आपल्याला लक्षात येतं, किंवा या नजर टाकल्यानंतर लक्षात कळतं, की जेव्हा 2 वस्तू परस्पर पूरक असतात, तेव्हा मागणीची छेदक लवचिकता ही ऋण असते. तिसरा प्रकार आहे तो मागणी व स्वतंत्र वस्तूंची मागणीची छेदक लवचिकता. म्हणजे ज्या 2 वस्तू स्वतंत्र आहेत, म्हणजे त्या भिन्न उपयोगासाठी वापरल्या जातात, तेव्हा त्या वस्तूची मागणीची छेदक लवचिकता 0 असते. त्याचं उदाहरण आपल्याला काय देता येईल, तर साबण आणि खाद्यतेल या दोन्ही स्वतंत्र वस्तू आहेत. ते एकमेकांच्या पूरक नाहीत किंवा एकमेकाला पर्यायी नाहीत. साबण आणि खाद्यतेल ह्या 2 स्वतंत्र आणि भिन्न उपयोगी वस्तू आहेत. साबणाच्या किमतीचा वाढ किंवा घटीचा परिणाम खाद्यतेलाच्या मागणीवर होत नाही. हीच बाब आपण ह्या डायग्राममध्ये दाखवलेली आहे. OY अक्षावरती, बरोबर,
₹5, ₹10, ₹15, ₹20 ही किंमत वाढत चालली आहे किंवा ₹20वरून ₹15 20 वरून ₹5 मागणी आपली साखरेची किंमत, साबणाची किंमत कमी होत गेली किंवा वाढत गेली, याचा कसलाच परिणाम ह्या खाद्यतेलाच्या मागणीवर होत नाही. जी सुरुवातीला खाद्यतेलाची 2 नगाची किंवा 2 किलोची किंवा 2 टफची मागणी असेल, ती तेवढीच कायम आहे इथे. हा वक्र आपण बघतोय 2 पासून तो वर इकडे वाय अक्षापर्यंत समान गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर तो न्यूट्रल आहे. म्हणजे मागणी साबणाच्या किमतीचा खाद्यतेलाच्या मागणीवर कसल्याच प्रकारचा इफेक्ट झालेला नाही. तिथं 0 इफेक्ट आहे. म्हणजेच मागणीची स्वतंत्र वस्तूंच्या बाबतीमध्ये असलेली मागणीची छेदक लवचिकता ही 0 असते, असाच त्याचा अर्थ. आता मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक, डिटरमिनंट्स ऑफ प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. मागणीची लवचिकता निर्धारित कशी होते, कशी ठरते? ती जास्त असते का कमी असते का कशी असते? हे निर्धारित करणारे घटक एक 10-12 घटक आहेत. आपण त्याच्यावरची चर्चा करूयात. पहिला घटक आहे तो वस्तूचे स्वरूप. वस्तू पर्यायी आहे का पूरक आहे का स्वतंत्र आहे का ती अजून कुठल्या फलानी वस्तू आहे, याच्यावरून त्याच्या मागणीच्या लवचिकतेचं स्वरूप लक्षात घेतलं जातं. वस्तू कुठल्या प्रकारची आहे, ती कोणत्या स्वरूपाची आहे, याच्यावरून मागणीची लवचिकता कमी आहे का जास्त आहे, किंवा मागणीची लवचिकता ताठर आहे का लवचिक आहे, ही बाब लक्षात घ्यावी लागते जाते, ती घेतली जाते. पर्यायी वस्तूंची उपलब्धता, म्हणजे बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूंना म्हणजे जेवढ्या पर्यायी वस्तू उपलब्ध असतील तेवढी त्या वस्तूंच्या बाबतीतली मागणीची लवचिकता कशी असेल? जास्त लवचिक असेल. लोक एक वस्तू नाही भेटली तर दुसरी तिला पर्याय आहे तिच्याकडे जातील, ती नाही सापडली ती तिसरीकडे जातील, असा त्याचा अर्थ. म्हणजे लवचिक आहे मागणी. पर्यायी वस्तूंची जेवढी उपलब्धता अधिक तेवढी मागणीची लवचिकता जास्त, आणि जेवढी पर्यायी वस्तूंची उपलब्धता कमी तेवढी मागणीची लवचिकता कमी. बरोबर, म्हणजे ती मागणी बदलणार नाही, ताठर असणार आहे. पर्याय जेवढे जास्त तेवढी मागणी लवचिक, पर्याय जेवढे कमी तेवढी मागणी ताठर, मग कमी लवचिक मागणी, असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीने ही मागणीची लवचिकता निर्धारित होते. विविध उपयोगी वस्तू, एकाच वस्तूचा उपयोग अनेक उपयोगामध्ये केला जातो. एकच वस्तू आहे पण तिचा बहुउपयोगी उपयोग आहे, अशा वेळी ती जास्त लवचिक असते. उदाहरणामध्ये आपण काय त्याला उदाहरण देता येईल? वीज आहे. विजेचा वापर आपण घरगुती वापरासाठी करतोय, इंडस्ट्रीसाठी करतोय, घरी टीव्ही पाहण्यासाठी, म्हणजे अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आपण त्याच्यावरती चालवतोय आणि आपल्याला प्रकाशही पाहिजे, बल्ब अनेक वापरतोय, असा त्याचा अर्थ. म्हणजे या विविध उपयोगी वस्तूची जी मागणीची लवचिकता आहे ती अधिक असते. जेवढा उपयोग कमी तेवढी मागणीची लवचिकता कमी, असा त्याचा अर्थ. स्वस्त वस्तूंच्या बाबतीमध्ये देखील मागणीची लवचिकता थोडी लवचिक असते. कशी असते लवचिक? तर बरेच वेळेला काय होतं की उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असता वस्तूऐवजी उपभोक्ते थोड्याशा अधिक किंमत असलेल्या वस्तूकडे वळतात आणि त्या वस्तू खरेदी करतात. याचा अर्थ मागणीची लवचिकता ही तिथे जास्त आहे स्वस्त वस्तूंच्या बाबतीमध्ये. टिकाऊ वस्तू आहे. टिकाऊ वस्तूच्या बाबतीमध्ये देखील मागणीची लवचिकता ही जास्तच असते, कारण ती आज घेतली काय, उद्या घेतली काय आणि 6 महिन्यांनी घेतली काय, असा विचार उपभोक्ते करतात. आणि ती परचेस करताना किंवा तिची मागणी करताना ती घाई करत नाही, कारण ड्युरेबिलिटी असलेली वस्तू आहे, टिकाऊ वस्तू आहे ती. कारण त्या टिकाऊ वस्तूमध्ये सर्व भांडवली वस्तू येतात, तर त्या वस्तू आपण आजची उद्या खरेदी करू, असा त्याचा अर्थ जर लावला गेला तर मग तिथं मागणीची लवचिकता कशी आहे? जास्त आहे. म्हणजे तुमचा परचेसिंगचा जो टाइम आहे, म्हणजे खरेदीचा जो वेळ आहे, तो पुढे सरकला जातो. याचा अर्थ ती मागणीची लवचिकता जास्त आहे तिथे. सवयीच्या वस्तू बाबतीत बघता, ज्या वस्तू कंपल्सरी त्या उपभोक्त्याला घेणं आवश्यकच आहे, अशा वस्तूंच्या बाबतीत मागणीची लवचिकता ताठर असते.
कमी लवचिक असते, न बदलणारी असते. कारण ग्राहक ती वस्तू घेणारच आहे, त्याला घ्यावीच लागणार आहे. कारण त्याच्या अंगवळणी पडलेली वस्तू आहे. आता याचा अर्थ काय? एखादी तुमची अंमली पदार्थामध्ये तंबाखू घ्या, सिगारेट घ्या, वाईन घ्या. ह्या सवयीच्या वस्तू समजा एखाद्याला सवय जडलेली असेल, तर ती वस्तू कितीही महाग झाली, तरी ती वस्तू तो घेणारच. याचा अर्थ तिथे मागणीची लवचिकता ताठर आहे. तिथे फ्लेक्झिबलपणा नाही, कमी लवचिक नाही, जास्त तिथे ताठर आहे. परस्पर पूरक वस्तू. परस्पर पूरक वस्तू याचा अर्थ काय? एका वस्तूबरोबर दुसरी वस्तू घ्यावीच लागते. मोटार गाडी घेतली असेल तर तुम्हाला पेट्रोल खरेदी करावंच लागतं. मग अशा वेळी मागणीची लवचिकता काय होते? तिथे निर्धारित होऊ शकते. कशी? समजा पेट्रोलच्या किमती वाढत असतील, तर लोक थोडंसं विचार करतील, जाऊ दे आज इंधन खूप महाग होतंय, त्याच्यामुळे आपण त्या गाड्यांची खरेदीचं किंवा ती मागणी आपण कमी करू किंवा ती गाडी खरेदी करू नये असा विचार करतील. बरोबर. त्याच्याबरोबरच म्हणजे एका वस्तूबरोबर दुसरी वस्तू तुम्हाला घेणं कंपल्सरीच आहे, तर त्या एकमेकींच्या बाबतीमध्ये निर्धारितेच्या बाबतीमध्ये थोडासा इथे परिणाम होतो. प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत, जरा हिरे मोती म्हणजे दागदागिने आहेत, सोनं चांदी तुम्ही म्हणता, ह्या प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत. ह्यांची मागणी देखील लवचिक असते. कारण श्रीमंत व्यक्ती की ज्यांचं उत्पन्न अधिक आहे, उच्च उत्पन्न गटातील लोक ह्या वस्तूची मागणी करत असतात, ह्या वस्तू ह्या खरेदी करत असतात. बरोबर. म्हणून आज खरेदी केली काय आणि उद्या खरेदी केली काय, त्यांच्या वस्तूत किमतीत वाढ झाली काय घट झाली काय ह्याचा काय एवढा परिणाम होत नाही, पण ते त्यांच्या वेळेनुसार त्या वस्तू खरेदी करतात. म्हणजे इथे मागणीची लवचिकता भरपूर आहे, मोठी आहे. किंमत पातळी. वस्तूच्या खरेदीसाठी, वस्तूच्या मागणीसाठी किंमत पातळी देखील तेवढाच महत्त्वपूर्ण रोल निभावते. जेवढी किंमत अधिक तेवढी मागणी कमी, आणि जेवढी किंमत कमी तेवढी मागणी जास्त. म्हणजे याचा अर्थ काय? तर मागणीच्या लवचिकतेची संदर्भामध्ये किंमत पातळीची देखील भूमिका इथे महत्त्वपूर्ण ठरते. उपभोक्त्याची उत्पन्न पातळी. जसजसं उपभोक्त्याचं उत्पन्न वाढत जातं तसतशी बाजारपेठेमध्ये वस्तूंची मागणी केली जाते. याचा अर्थ मागणी लवचिक होते. पण जसजशी उत्पन्न पातळी कमी होते, म्हणजे ह्या दोन्ही बाजूने याच्यावर इफेक्ट होतो. उत्पन्न वाढतंय का घटतंय? उत्पन्नात वाढ होते का घट होते? तर ह्या वाढत असली तरी मागणीवर परिणाम होणार आहे, घटत असले तरी मागणीवर परिणाम होणार आहे, मागणी कमी होणार आहे. याचा अर्थ तिथे कमी लवचिकता असणार आहे. संपत्तीचं वितरण कसं झालेलं आहे? अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या, समाजाच्या, उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा विचार केला असता प्रत्येकाचं जगणं हे समान लेवलचं आहे का, म्हणजे याच्यावरून निर्धारित होतं. संपत्तीचं वितरण जर एकदम व्यवस्थित झालेलं असेल, समानतेच्या दृष्टिकोनातून झाला असेल, तर बाजारपेठेमध्ये असणारी मागणी ही अधिक असणार आहे. म्हणजे मागणीची लवचिकता ही अधिक असेल, लोक अधिक खरेदी करतील, अधिक मागणी करतील. कालावधीचा परिणाम देखील या मागणीच्या लवचिकतेवर होतो. अशा पद्धतीने मागणीच्या लवचिकतेचे एकूण 10-12 घटक निर्धारक घटक आपल्याला सांगता येतात. परत तिथं त्याच्यावरची आपण नजर टाकूयात. वस्तूचे स्वरूप. नंबर 2 पर्यायी वस्तूंची उपलब्धता. नंबर 3 विविध उपयोगी वस्तू. 4 स्वस्त वस्तू. 5 टिकाऊ वस्तू. 6वी सवयीच्या वस्तू. 7वा मुद्दा परस्पर पूरक वस्तू. 8वा प्रतिष्ठेच्या वस्तू. 9वा किंमत पातळी. आणि 10वा मुद्दा आहे उपभोक्त्यांची उत्पन्न पातळी. आणि 11वा संपत्तीचे वितरण. आणि 12वा मुद्दा आहे तो कालावधीचा परिणाम. म्हणजे ह्या सर्व घटकांचा मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव पडत असतो. तर मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व. उत्पादकाला वस्तूची किंमत ठरविताना मागणीची लवचिकता लक्षात घ्यावी लागते. उत्पादकाने फलाण्या एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं असेल तर त्याची या बाजारामधली किंमत नेमकी किती असणार आहे किंवा आपण किती ठेवली पाहिजे, ही बाब लक्षात घेताना त्याला बाजारात ह्या वस्तूची मागणी कशी आहे, ताठर आहे का लवचिक आहे, याचे ग्राहक आहेत का नाहीत, ही बाब लक्षात घेऊन ती किंमत निश्चित करावी लागते. त्याच्यानंतर उत्पादन घटकाचे मोबदले ठरविताना कोणतंही उत्पादन करत असताना उत्पादकाला उत्पादन घटकांची मदत घेतल्याशिवाय, उत्पादन घटकाचं सहकार्य घेतल्याशिवाय ते उत्पादन करता येत नाही. मग उत्पादन घटक कुठले आहेत? भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहे. हे 4 मेजर घटक आहेत आणि यांचाही मोबदला ठरलेला आहे. आणि यांचा मोबदला नेमका किती द्यायचा, मग आपण कोणत्या वस्तूचं उत्पादन करणार आहोत, मग त्या वस्तूची नेमकी किंमत आपण बाजारात काय ठेवणार आहोत, आणि तिची डिमांडची स्थिती म्हणजे तिची मागणीची लवचिकतेची स्थिती कशी आहे, याच्यावरून
उत्पादन घटकांना आपण मोबदला द्यायचा किती, हे देखील ठरवताना मागणीची लवचिकता महत्त्वपूर्ण ठरते. अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये विचार करता अर्थमंत्र्याला, कुठल्याही देशातल्या अर्थमंत्र्याला आपलं टॅक्स पॉलिसी, कर विषयक धोरण निश्चित करताना, ठरवताना मागणीची लवचिकता निश्चित लक्षात घ्यावी लागते. त्याचबरोबर सरकारला किंमत व उत्पन्न विषयक धोरण ठरवताना. 5वा मुद्दा, आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापार अटी ठरविताना, कस्टम ड्युटी म्हणतो आपण, एकमेकांच्या हितासाठी, एकमेकांच्या सहकार्यासाठी प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय व्यापार करतो आणि एकमेकांची देवघेव हे ठरवत असतो. कुठल्या देशातली वस्तू कुठल्या देशामध्ये आपण आयात आणि निर्यात जे म्हणतो आपण, याच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण करतो. तर याच्यावरती कस्टम ड्युटी आकारली जाते. व्यापार अटी ठरवताना जातात. मग तुम्ही नेमक्या कुठल्या वस्तू आमच्याकडे पाठवायच्या आहेत, आम्ही तुमच्याकडे कुठल्या पाठवायच्या आहेत, त्यांच्या किमती किती असणार आहेत, त्यांच्या कस्टम ड्युटी किती असणार आहेत, त्याच्यावरला टॅक्स किती आपण ठेवणार आहेत किंवा टॅक्स फ्री करणार आहोत. मग त्या स्थितीमध्ये त्या वस्तूची स्थिती तुमच्या देशातली काय आणि आमच्या देशातली काय, तिथे मागणी काय प्रकारची आहे किंवा इकडे मागणी कशा, तिथला उपभोक्ता वर्ग कुठल्या कॅटेगरीमधला आहे, त्याला नेमक्या कुठल्या क्वालिटीच्या वस्तू लागतात, या सगळ्या बाबी लक्षात घेताना आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण तिथे मागणीच नसेल, तिथे लोक ह्या वस्तूचे उपभोक्ते अवेलेबलच नसतील किंवा ही वस्तू पसंतच करत नसतील, तर मग तिकडे ती वस्तू पाठवून त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून तो व्यापार करताना, त्याच्या अटी ठरवताना, तो व्यापार घडून आणताना ही मागणीची लवचिकता लक्षात घ्यावीच लागते. त्याच्यानंतर सरकारला आर्थिक धोरण ठेवताना, इकॉनॉमिक पॉलिसी ज्यावेळी ठरवली जाते, सरकारचं आर्थिक धोरण ज्यावेळी निश्चित होतं, त्यावेळी देखील कोणत्या वस्तूचं किती, कोणासाठी, हे जे सगळे प्रश्न आहेत पुढे, ते सगळे लक्षात घेऊन त्या वस्तूच्या मागणीची लवचिकता, डिमांडची स्थिती काय आहे हे लक्षात घेऊनच सरकारला देखील आपलं आर्थिक धोरण निश्चित करावं लागतं. अशा अनेक मुद्द्यांच्या बाबतीमध्ये विचार केला असता मागणीची लवचिकता ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. आता पुढची जी संकल्पना आहे ती पुरवठा, सप्लाय संकल्पना आहे, तिचा नियम आहे आणि त्याचे निर्धारक घटक आहेत पुरवठ्याचे. तर संकल्पना आपण पटकन लक्षात घेऊयात. पुरवठा संकल्पना काय आहे नेमकी? सामान्य व्यवहारात पुरवठा हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. एखाद्या वस्तूच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर त्या वस्तूचा पुरवठा फार मोठा आहे असं म्हटलं जातं. तर काही वेळेस वस्तूच्या एकूण उत्पादनालाच पुरवठा असं म्हटलं जातं. परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पुरवठ्याचा अर्थ हा एवढा संकुचित घेतला जात नाही. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पुरवठा म्हणजे वस्तूचे असे उत्पादन की विक्रेता एका विशिष्ट कालखंडात विशिष्ट किमतीला जेवढे नग बाजारपेठेत विक्रीसाठी तयार असतो त्याला आपण पुरवठा म्हणू शकतो. आणि या सर्वसामान्य अर्थानंतर प्रॉपर पुरवठ्याची व्याख्या देखील लक्षात घेतली जाते. डेफिनेशन्स म्हणू आपण, डेफिनेशन्स ऑफ सप्लाय. तर पुरवठ्याच्या संदर्भातली सर्वसाधारण व्याख्या, सर्वसामान्य व्याख्या करताना अशी केली जाते की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेते विशिष्ट वस्तूची किती नग विक्रीस तयार असतात त्या नगसंख्येला पुरवठा असं म्हटलं जातं. प्रोफेसर लिप्से यांनी केलेली एक व्याख्या आहे. पुरवठ्याचा अर्थ असा केला जातो की उत्पादक विशिष्ट वस्तूचे किती परिमाण किंवा संख्या विक्रीसाठी आणण्यास समर्थ आणि तयार आहेत, त्याला पुरवठा असं म्हटलं जातं. म्हणजे मागणीप्रमाणेच पुरवठा हा सुद्धा किती पुरवठा करण्याची इच्छा आहे हे दर्शवित असतो. तसेच पुरवठा हा प्रवाह असल्यामुळे विशिष्ट वेळी विशिष्ट काळात किती पुरवठा केला जाईल हे सुचविलं जातं. पुरवठ्याचा विचार वस्तूची किंमत व कालावधी ह्या 2 गोष्टींच्या संदर्भात केला जातो. म्हणजे पुरवठ्याचा विचार करताना वस्तूची किंमत लक्षात घेतली जाते आणि त्याचा कालावधी लक्षात घेतला जातो आणि मग पुरवठ्याची संकल्पना
पुरवठा हा पुढे येतो. मागणी ही किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलते, परंतु पुरवठ्याची स्थिती तशी नसते, कारण पुरवठा आणि किंमत एकाच दिशेने बदलतात. कोणताही उत्पादक किंवा विक्रेता केवळ वस्तूची विक्री करण्यापूर्वी त्या वस्तूची बाजारातील किंमत व ती वस्तू तयार करण्यासाठी आलेला उत्पादन खर्च ह्या दोन गोष्टीची तुलना करतो. बाजारातली किंमत आणि उत्पादन खर्च ह्या दोन गोष्टीची तुलना करतोय उत्पादक, कारण त्याला नफा मिळणं अपेक्षित असतं, नफा मिळवणं अपेक्षित असतं. वस्तूची किंमत कमी झाल्यास तो आपल्या वस्तूचा पुरवठा कमी करतो, बरोबर. म्हणून पुरवठ्याच्या नियमाची व्याख्या करताना काय केली जाते, उत्पादकाचं टार्गेटच काय असतं, तर बाबा आपण बाजारात जी किंमत, आपल्याला जी किंमत मिळणार आहे आणि आपल्याला ती वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च आहे, ह्याच्यातला काहीतरी डिफरन्स असला पाहिजे, तरच आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो. जर वस्तूची किंमत कमी आणि येणारा उत्पादन खर्च अधिक असेल तर त्याचा तिथे लॉस होतो. म्हणून पुरवठ्याच्या नियमाची व्याख्या करताना इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली की वस्तूचा पुरवठा वाढतो आणि वस्तूची किंमत कमी झाली म्हणजे हा पुरवठा वाढत गेलेला आहे. पुरवठा म्हणजे वस्तूची किंमत आणि त्या किमतीला होणारा वस्तूंचा पुरवठा दर्शविणारे सर्व बिंदू जोडले की मग तुम्हाला काय होतो, पहा रेषा म्हणजे पुरवठा वक्र मिळतो. हा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे. कारण का जाणारा आहे वर, तर तो किंमत आणि पुरवठा यात देखील काय असली पाहिजे, न्यूट्रल असली पाहिजे, ती स्थिर असली पाहिजे. सरकारच्या कर विषयक धोरणात बदल होता कामा नये. ज्याने आता सरकारने जे काही 5%, 10%, 15% टॅक्स आकारलेला आहे त्या वस्तूंवरती, तो कायम असला पाहिजे. त्याच्या धोरणामध्ये बदल न होता 5चा 7, 10चा 12, 15चा 20 अशा पद्धतीचा तो बदल काही होणार नाही, असंही गृहीत धरलेलं आहे. वाहतूक खर्चात बदल होऊ नये. जो काय ट्रान्सपोर्ट कॉस्ट असेल म्हणजे वाहतुकीचा खर्च असेल, 10,000 एखादं वाहतूक खर्च लागत असेल तर तो कायम असेल, उदाहरण म्हणून सांगायचं तर त्याच्यातही बदल नाही. काय म्हणतो आपण, हस्तकौशल्याच्या वस्तूच्या बाबतीत देखील तसंच आहे. किमती वाढल्या तरी त्याचा सप्लाय लगेच वाढवता येत नाही किंवा तो वाढवला देखील जात नाही. पुढचा प्रकार आहे लिलावदार वस्तू. जिथे लिलाव करून विकल्या जातात, लिलावदार वस्तू किंवा लिलावदार व्यक्ती आहेत. लिलावदार व्यक्ती काय करतात, आज जी किंमत मिळत आहे ती किंमत स्वीकारतात आणि ती वस्तू सॉर्ट आउट करतात, म्हणजे विकून टाकतात, त्याचा सप्लाय करून टाकतात. ती वाट बघत नाहीत फ्युचरच्या किमतीचा. हा लिलावदार व्यक्ती देखील या पुरवठा नियमाला म्हणजे ₹5 किंमत असताना मागणी 100 नग व पुरवठा 500 नगाचा आहे, तर बाजारातील समतोल किंमत म्हणजेच ₹3 ही आहे. कारण याच किमतीला मागणी आणि पुरवठा हे दोन्ही समान होत आहेत. म्हणजे 300 नग हे मागले जात आहेत, 300 नग हे पुरवले जात आहेत. बाजारात सर्वमान्य किंमत कोणती आहे, तर ₹3 आहे. अशा पद्धतीने हे संतुलन घडून येतं. हीच बाब आपण आकृती दाखवलेली आहे. ओ वाय अक्षावरती किंमत आहे 1, 2, 3, 4, 5 आणि ओ एक्स अक्षावरती मागणीचा आणि पुरवठा हे दोन्ही दाखवलेले आहेत. 100, 200, 300, 400, 500 अशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे. एस हा पुरवठा वक्र, डी हा मागणी वक्र, स हा बिंदू किंवा त्याला इंग्लिशमध्ये एस हा बिंदू म्हणू शकतो आपण, तो संतुलन बिंदू आहे. म्हणजे इथे मागणी आणि पुरवठा 300 नगाचा होतोय आणि किंमत इकडे बाजारातील ₹3 होते. म्हणजे स या बिंदूच्या ठिकाणी, ई या बिंदूच्या ठिकाणी संतुलन दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने हे मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन इथे होतं. आता पुरवठ्याचे निर्धारक घटक. पुरवठा निश्चित कसा होतो, जसे तिकडे मागणीचे निर्धारक घटक होते, मागणीच्या लवचिकता निर्धारणाचे घटक होते, तसे इकडे पुरवठा निर्धारकाचे सुद्धा घटक आहेत. पुरवठा निर्धारण घटक देखील आहेत. पुरवठ्याचे निर्धारक घटक कोणते आहेत, डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय, तर वस्तूची किंमत. बाजारातली वस्तूची किंमत कशा पद्धतीची आहे, ती जास्त आहे का कमी आहे. जास्त असेल तर पुरवठा अधिक निर्धारित होईल, वस्तूची किंमत कमी असेल तर वस्तूचा पुरवठा कमी निर्धारित होईल, म्हणजे वस्तूचा पुरवठा कमी होईल. म्हणून इथे वस्तूची किंमत देखील म्हणजे वस्तूची किंमत हा एक मेजर आणि प्रमुख घटक आहे जो पुरवठा निर्धारित करतोय, पुरवठ्याचं निर्धारण होतंय.
दुसरा पॉईंट आहे तो इतर वस्तूंच्या किमती. बाजारपेठेमधल्या इतर वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होतीये का घट होतीये, याचा देखील पुरवठा निर्धारणावरती परिणाम होतो. इतर वस्तूच्या किमतीमध्ये जर समजा वाढ झाली असेल किंवा इतर वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली असेल, तर पुरवठ्याला उत्पादकाला तो परिणाम लक्षात घ्यावा लागेल. नेक्स्ट मुद्दा आहे तो उत्पादन घटकांच्या किमती. बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या उत्पादनाच्या कार्यामध्ये सक्रिय होणाऱ्या, सहभाग होणाऱ्या, ज्याच्याशिवाय उत्पादन करू शकणार नाही अशा उत्पादन घटकांच्या किमतीमध्ये कशा पद्धतीचा चढ उतार होतोय, त्यांच्या किमती काय आहेत, किती आहेत. जर त्या किमती अधिक असतील तर उत्पादकाला उत्पादन करणं थोडंसं खर्चिक होईल, म्हणजे उत्पादन खर्चामध्ये वाढ होईल. याचा अर्थ काय, तर उत्पादन कमी होईल. उत्पादन कमी होईल याचा अर्थ पुरवठा बाजारपेठेमधला कमी राहील. जर वस्तूंच्या किमती कमी असतील तर उत्पादन घटकांचा अधिक वापर करता येईल. अधिकाधिक उत्पादन घटकाच्या साहाय्याने अधिकाधिक वस्तूचं उत्पादन करता येईल आणि त्या अधिकाधिक वस्तू उत्पादन बाजारपेठेमध्ये सप्लाय म्हणून आणता येईल. म्हणजे याचा अर्थ काय, तर उत्पादन घटकाच्या किमती देखील पुरवठा निर्धारणामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. उत्पादन संस्थेचे उद्दिष्ट. उत्पादन संस्थेचे उद्दिष्ट जर समजा अधिक नफा कमवण्याचे असेल तर ती उत्पादन संस्था अधिक उत्पादन करेल. म्हणजेच अधिक उत्पादन करण्याचा प्रयत्न केली तर अधिक उत्पादन बाजारपेठेमध्ये येण्याचा प्रयत्न होईल. जर उत्पादन संस्थेचं उद्दिष्ट प्रॉफिटचं नसेल तर उत्पादन कमी केलं जाईल. कारण जास्तीत जास्त वस्तू उत्पादित करून जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं जर उद्दिष्ट असेल तर अधिक वस्तूंचं उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अधिक वस्तूंचं उत्पादन करण्याचा प्रयत्न केला की आपोआपच तुमचा बाजारपेठेमधला पुरवठा, वस्तूंचा पुरवठा हा वाढतो, म्हणजे निर्धारित होतो असा त्याचा अर्थ. तांत्रिक स्थिती. जसं जसं तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान अधिक उत्पादनामध्ये वापरलं जात असेल तर तुमचा पुरवठा अधिक होईल, म्हणजे तुमच्या वस्तूचं उत्पादन अधिक होईल आणि अधिक पुरवठा निर्धारित होईल. पण तांत्रिक स्थिती कशी आहे, तिचा वापर होतोय का नाही, तिचा जर अधिक नवीन टेक्नॉलॉजीचा जर तुम्ही अधिक वापर करत असाल तर तुमचं उत्पादन वाढू शकेल. म्हणून इथे तांत्रिक स्थिती देखील हा पुरवठा निर्धारणामधला महत्वाचा घटक ठरू शकते. त्याचबरोबर सरकारचं धोरण. सरकारची पॉलिसी कशी आहे, नेमकी उत्पादकाच्या बाजूने आहे का विक्रेत्याच्या, उत्पादक आणि विक्रेत्याच्या बाजूने आहे का उपभोक्त्याच्या बाजूने आहे, त्यांची टॅक्स पॉलिसी काय आहे, आर्थिक धोरण त्यांनी नेमकं निश्चित कसं ठेवलंय, सबसिडीच्या बाबतीमध्ये काय ते पावले उचलत आहेत, वस्तूच्या किमती निर्धारणामध्ये त्यांचा हस्तक्षेप कितीपर्यंत होतोय, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन उत्पादक आपलं उत्पादन करत असतो. म्हणून सरकारचं धोरण कसं आहे, थोडं स्वस्ताचं आहे का महागचं आहे, म्हणजे टॅक्स अधिक वापरला जात म्हणजे आकारला जातोय तर मग उत्पादकाला उत्पादन करणं थोडंसं कठीण जातं, म्हणजे उत्पादन कमी होतं. उत्पादन कमी होतं याचा अर्थ पुरवठा कमी होतो. म्हणून पुरवठ्याच्या निर्धारणामध्ये पुरवठा निश्चित होण्यासाठी सरकारचं धोरण हा देखील घटक इथे महत्वपूर्ण भूमिका पार पाडतोय. तर वस्तूची किंमत, पहिले आपण परत या मुद्द्यांवर नजर टाकूयात. पुरवठ्याचे निर्धारक घटकांमध्ये पहिला घटक आहे तो वस्तूची किंमत, दुसरा इतर वस्तूंच्या किमती, तिसरा उत्पादन घटकांच्या किमती, चौथा उत्पादन संस्थेचे उद्दिष्ट, पाचवा तांत्रिक स्थिती आणि सहावा सरकारचे धोरण. म्हणजे असे एकूण हे मुद्दे पुरवठा निर्धारणामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. आता युनिट 1, युनिट 2 आपण याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे. आता ह्याच ब्लॉक 1 मधला युनिट 3 मध्ये सरकारी धोरण आणि मागणी व पुरवठा, डिमांड अँड सप्लाय इन प्रॅक्टिस, म्हणजे प्रॉपर वास्तवामध्ये नेमकं सरकारचं धोरण आणि मागणी पुरवठ्याची स्थिती काय, या संदर्भामध्ये विचार करताना काही आपल्याला मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. म्हणजे सरकारी धोरणाचा मागणी व पुरवठ्यावर महत्वपूर्ण प्रभाव पडतो. तो प्रभाव कसा पडतो, त्याच्यामधले महत्वाचे पॉइंट कोणते आहे, महत्वाचे मुद्दे कोणते आहेत, तर पहिला मुद्दा येतो तो टॅक्सचा, कराचा. उत्पादन कर, म्हणजे जेव्हा सरकार उत्पादनावर कर लावते तेव्हा उत्पादकांचा उत्पादन खर्च हा वाढतो. यामुळं काय होतं, तर यामुळे ते वस्तूची किंमत वाढवतात आणि त्याचा परिणाम
म्हणून बाजारपेठेतली मागणी कमी होते आणि त्याचाच परिणाम दुसऱ्या बाजूला पुरवठ्यावर देखील होतो. पुरवठा देखील कमी होतो. कारण उत्पादन कर जर अधिक लावला गेला, तर उत्पादन खर्च जर वाढीव असेल, तर वस्तूची किंमत वाढू होते. वस्तूची किंमत वाढली असेल, तर बाजारपेठेमध्ये येणारा ग्राहक हा खूप महागाई आहे, खूप वस्तू महाग दिल्या जात आहेत आणि त्या आपल्याला आपल्या खिशाला परवडणाऱ्या नाहीयेत, असा समज होऊन त्या वस्तूची मागणी कमी केली जाते. म्हणजे त्या खरेदीच केल्या जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूने उत्पादकालाही त्या वस्तू परवडत नाहीत. म्हणून तो पुरवठा कमी करतो. उत्पादनच करत नाही. उत्पादन होत नाही तर बाजारात परत तुमचा पुरवठा कसा होईल? असा त्याचा भाग आहे. तर दुसरा मुद्दा ह्याच्यामधला उपभोग कर. जेव्हा सरकार उपभोगावर कर लावते, तेव्हा वस्तूच्या किमती वाढतात. यामुळे उपभोक्त्यांची खरेदीची क्षमता कमी होते आणि मागणी कमी होते. बरोबर? तुमच्या उपभोग्य वस्तूवर जर अधिक कर वापरला गेला, तुमचं खायची डाळ असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, ह्या सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत. तेल असेल, याच्यावर जेवढा तुमचा टॅक्स अधिक असेल, कर जेवढा अधिक असेल, तेवढ्या त्यांच्या किमती अधिक असतात. जेवढ्या किमती अधिक याचा अर्थ त्या वस्तू महाग होतात. त्या वस्तू महाग होतात याचा अर्थ उपभोक्त्याच्या खिशाला त्या परवडत नाहीत. आणि त्यांची ऑटोमॅटिकली त्याची काय आपोआपच मागणी कमी होते. तिसरा मुद्दा आहे तो कर कपाती. जेव्हा सरकार कर कपात देते, लोकांच्या हातात खर्च करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे मागणी वाढते. म्हणजे जेवढ्या वस्तू उत्पादन कर असेल, उपभोग कर असेल, या दोन्हीच्या बाबतीमध्ये सरकारनं जर थोडं स्वस्त धोरण राबवण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच कर सगळ्या बाबतीमध्ये कमी करण्याचा प्रयत्न केला, तर बाजारपेठेतल्या सगळ्या वस्तू ह्या स्वस्त होतात, त्या परवडणाऱ्या वाटतात आणि ग्राहकांची, उपभोक्त्यांची मागणीही वाढते. बरोबर? आता मागणीवर काय परिणाम होतो? तर ग्राहकांवर कर लावल्यास वस्तूंची किंमत वाढते, ज्यामुळे मागणी कमी होते. त्याचं उदाहरण काय सांगता येईल तुम्हाला? तर सिगारेटवरील जास्त कर त्यांची मागणी कमी करण्यासाठी वापरला जातो. पुरवठ्यावर त्याचा काय परिणाम होतो? उत्पादकावर कर लावल्यास त्याचा नफा कमी होतो, ज्यामुळे पुरवठा कमी होऊ शकतो. याचं उदाहरण काय तुम्हाला देता येईल? तर कारखान्यांवरील प्रदूषण कर त्यांचे उत्पादन कमी करू शकतो. मग दुसऱ्या याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे आता कर झाला. करच्या बाबतीमध्ये उत्पादन कर, उपभोग कर, कर कपाती आणि ह्या तिन्ही मुद्द्यांचा मागणीवर परिणाम काय होतो, पुरवठ्यावर काय परिणाम होतो, हा मुद्दा इथे संपतो. नेक्स्ट मुद्दा काय सांगता येतो आपल्याला? तर अनुदाने, सबसिडीज. अनुदानांचा मागणीवर काय परिणाम होतो? तर उपभोग अनुदान. जेव्हा सरकार उपभोक्त्यांना अनुदान देते, तेव्हा त्याची खरेदी क्षमता वाढते. यामुळे मागणी वाढते आणि ग्राहकांना अनुदान दिलं तर वस्तूंची प्रभावी किंमत कमी होते, ज्यामुळे मागणी वाढते. त्याचं उदाहरण काय सांगता येईल तुम्हाला? काय म्हटलं? जेव्हा सरकार उपभोक्त्यांना अनुदान देते, तेव्हा त्यांची खरेदी क्षमता वाढते, यामुळे मागणीतही वाढ होते. ग्राहकांना अनुदान दिलं तर वस्तूची प्रभावी किंमतही कमी होते, ज्यामुळं मागणी वाढते. किंमत कमी झाली म्हणजे मागणी वाढते. उदाहरणार्थ शिक्षणासाठी विद्यार्थी कर्जावरील व्याज अनुदान शिक्षणाची मागणी वाढवते आणि त्याचाच पुरवठ्यावर काय परिणाम होतो? उत्पादकांना अनुदान दिलं तर त्याचा नफा वाढतो, ज्यामुळे पुरवठाही वाढू शकतो. थोडक्यात सरकार उत्पादकांना अनुदान देते, तेव्हा त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि यामुळे ते वस्तूच्या किमती कमी करू शकतात. बरोबर? आणि त्याचा उदाहरण आपला काय? तर शेतकऱ्यांना दिलेलं अनुदान, पीक उत्पादन वाढू शकते. शेतकऱ्यांना जेवढं आपण अनुदान देऊ, सबसिडी देऊ, कर्जावर सबसिडी देऊ, त्यामुळे उत्पादन अधिक वाढू शकतं. नेक्स्ट मुद्दा आपल्याला सांगता येतो किंमत नियंत्रण, प्राइस कंट्रोल. किंमत कमाल मर्यादा म्हणजे प्राइस सेलिंग ज्याला म्हणू आपण. मागणीवर परिणाम कसा होतो याचा? तर कमी किमतीमुळे मागणी वाढते. पुरवठ्यावर काय परिणाम होतो? किंमत नियंत्रणाचा किंवा कमाल किमतीचा काय परिणाम होतो म्हणतोय आपण? कमाल किमतीच्या संदर्भामध्ये प्राइस सेलिंगवर त्याला मर्यादा लावलेली आहे, काहीतरी त्याला एक डेडलाईन दिलेली आहे. तर कमी नफ्यामुळे पुरवठा कमी होतो. त्याचं उदाहरण काय देता येईल आपल्याला? भाडे नियंत्रण कायदे घरांची मागणी वाढवतात, पण त्यांचा पुरवठा कमी करतात. किमान मर्यादा, प्राइस फ्लोअर. मागणीवर परिणाम काय होतो ह्या घटकाचा? तर जास्त किमतीमुळे मागणी कमी होते, पुरवठ्यावर परिणाम होतो, जास्त नफ्यामुळे पुरवठा वाढतो. त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल
किमान वेतन कायदे कामगारांची मागणी कमी करतात, पण त्यांचा पुरवठा वाढवतात. त्याचं उदाहरण काय देता येतील आपल्याला? पेट्रोलवरला कर. पेट्रोलवर कर लावल्याने पेट्रोलचे भाव वाढतात आणि त्यामुळे वाहनांचा वापर कमी होऊ शकतो. शिक्षणावर अनुदान दिलं तर शिक्षणावरला अनुदान दिल्याने शिक्षणाची किंमत कमी होते आणि त्यामुळे अधिक लोक शिक्षण घेण्यास प्रवृत्त होतात, म्हणजे स्वस्त शिक्षण होतं. धान्याच्या कमाल मर्यादा किमतीमध्ये धान्याची किमतीवर मर्यादा लावल्याने धान्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्याचं नियमन काय आहे? तर काही नियम उत्पादन खर्च वाढवून पुरवठा कमी करू शकतात. त्याचं उदाहरण देता येईल आपल्याला. कठोर पर्यावरण नियम उत्पादन खर्च वाढवून पुरवठा कमी करू शकणे. व्यापार धोरण, ट्रेड पॉलिसीज, आयात शुल्क स्थानिक उत्पादकांचा पुरवठा वाढवू शकतात, पण एकूण मागणी कमी करू शकतात. निर्यात प्रोत्साहने स्थानिक पुरवठा कमी करू शकतात, पण उत्पादकांसाठी बाजार विस्तारित करतात. बरोबर. म्हणजे याचं थोडक्यात किंवा सारांशात आपल्याला सांगता येईल की सरकारी धोरणे बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्यातील नैसर्गिक संतुलनात हस्तक्षेप करतात. त्यांचा उद्देश एवढाच असतो की अर्थव्यवस्थेतील काही अपयश दूर करणे, समानता वाढवणे किंवा सामाजिक उद्दिष्टे साध्य करणे हा असतो. तथापि या धोरणांचं अनपेक्षित परिणाम होऊ शकतात, म्हणून त्यांचे काळजीपूर्वक विश्लेषण आणि अंमलबजावणी करणं गरजेचं ठरतं. अशा पद्धतीने आपण इथे ब्लॉक 1 मध्ये युनिट 1, युनिट 2, युनिट 3 या तिन्ही घटकांवरती सविस्तर चर्चा केलेली आहे मित्रांनो. आता नेक्स्ट तासामध्ये विचार करूयात ब्लॉक 2चा आणि त्याच्यामध्ये कंझ्युमर बिहेवियरचा. आज इथेच थांबूयात. नमस्कार.